हॅलो नमस्कार। आज आपण 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठी शाही मस्तानी साडी कशी शिवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी आपण अस्तरवरती पॅन्टची मापे टाकून घेऊयात। कमरेपासून पायापर्यंतची उंची 25 इंच घेतली आहे। कंबर 24 इंच आहे आणि सीट घेर 26 आहे। अशी मापे आहेत। आपण अस्तरवरती टाकून पॅन्ट कट करून घेऊयात। असे हे दोन पायाचे भाग तयार होतील। आता आपण ते साडीवरती टाकून कट करून घेऊयात। पॅन्टचं कापड कट करताना वरती 6.5 इंच एक्स्ट्रा घ्यायची चुन्यासाठी। आता आपण पाठीमागच्या कष्ट्यासाठी साडी कट करून घेऊयात। एका साईडून 4 इंच आतमध्ये गोल आकार द्यायचा। कमरेपासून पायापर्यंतची उंची 25 इंच आहे। तीच उंची आपण कष्ट्यासाठी घ्यायची, 4 इंच एक्स्ट्रा घ्यायचे। आता आपण पुढील प्लेटसाठी साडी कट करून घेऊयात। आता आपण 4 इंचाच्या प्लेट मारून घेऊयात। अर्धा इंच सोडत आपण प्लेटी घेऊयात। आता आपण अस्तर आणि साडी जॉईंट करून घेऊयात। वरती आपण 6 इंच एक्स्ट्रा घेतले होते, त्याच्या प्लेट मारून घेऊयात। प्लेट वरती वरच्या साईडला घ्यायच्या। तसंच दुसराही पाय आपण तयार करून घेऊयात। दुसराही पार्ट आपण तयार करून घेऊयात। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण दोन्ही पायाचे अस्तर जोडून घेऊयात। दुसराही पार्ट आपण तयार करून घेऊया। हे झाले आपले दोन्ही पार्ट तयार। आता आपण पदराला फोल्ड मारून घेऊयात। पदर आपण उंचीच्या डबल घेऊन त्याच्यामध्ये 9 इंच एक्स्ट्रा घेतला आहे। पदर आपण तिरका कापायचा। पदराला आपण छोट्या छोट्या प्लेट मारून घेऊयात। प्लेट ह्या वरच्या साईडला मारायच्या। नंतर पाठीमागचा काष्टा तयार करून घेऊयात। असे आपले साडीचे पार्ट तयार होतील। पायाचा एक पार्ट घेऊन आपण पदर आपण जोडून घेऊयात। जो कोचे आहे ना, तो आपण पदरावरती जोडून घेऊयात। आता आपण पायाचा एक भाग घेऊयात। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आकार देऊन पुढचा समोरील प्लेटचा भाग आपण कट करून घेऊयात। आता आपण पायाच्या पाठला आपण आपला पदर जोडून घेऊया। पदर आधी आपण जोडून घेऊयात। आधी पदर जोडायचा। आता पदर जोडून झाल्यानंतर दुसऱ्या साईडला प्लेट व्यवस्थित
फोल्ड मारून घ्यायच्या. वरच्या साईडची प्लेट व्यवस्थित फोल्ड मारून घ्यायची. समोरच्या प्लेटी घेतलेला पार्ट जोडून घ्यायचा. जिगजॅग प्लेटी घेतलेल्या आहेत ना, ते समोर दुसऱ्या साईडला जोडून घ्यायचं. तसंच खालीपर्यंत, पायाच्या शेवटपर्यंत, बॉटमपर्यंत त्याला जोडत आणायचं खालीपर्यंत. समोरचा पार्ट जोडून झाला ना, आता आपण ह्या दुसरा पायाचा पार्ट घ्यायचा आणि जे समोरच्या प्लेटी जोडल्या आहेत ना, त्याच्या फक्त कोच एरियापर्यंत ते जॉईन करून घ्यायचं, शिवून घ्यायचं. ते कोच एरियापर्यंत शिवून घ्यायचं. आता हा दुसराही पाय जोडून झाला आहे. आता आपण त्याला डबलची टिप मारून घेऊया. आता आपण इथे पाठीमागचा काष्टा जोडून घेऊयात. व्यवस्थित पकडून आपण काष्टा जोडून घेऊयात. काष्टा जोडताना खाली जे आपण खालच्या साईडून आपण छोट्या छोट्या प्लेटी घ्यायच्या. खालच्या साईडून प्लेटी घ्यायच्या म्हणजे ते सरळ केल्यानंतर ते प्लेटी वरती येतात. पायाच्या बॉटमपर्यंत छोट्या छोट्या प्लेटी घ्यायच्या. हा झाला आपला पाठीमागचा काष्टा तयार. आता आपण जशी आपण पॅन्ट शिवतो ना, त्या पद्धतीने हे शिवून घ्यायचं. आता मधला कोच एरिया आपण शिवून घेऊयात. आतला कपडा आतमध्ये व्यवस्थित घालून आता हे बॉटम पासून कोच एरिया व्यवस्थित पिन लावून शिवून घेऊयात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण पॅन्ट सारखं ते शिवून घेऊयात. शिवून झाल्यानंतर त्याला इंटरलॉक करून घ्या. खालचा बॉटम 6 इंचाचा घेतला आहे. आता हे सरळ करून घ्यायचे. सरळ करून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपली 4 ते 5 वर्षाच्या मुलीची शाही मस्तानी साडी तयार होईल. आता सरळ करून झाल्यानंतर आपण आता त्याला बेल्ट लावून घेऊयात. पुढच्या साईडची
पुढच्या समोरील प्लेटी व्यवस्थित पुढच्या पायावरती येतील अशा सेट करून घ्या आणि पाठीमागचा कष्टा दोन्ही पायाच्या मध्ये येईल असा सेट करून घेऊया. नंतर आपण त्याला बेल्ट लावून घेऊयात. जेवढा आपल्याला समोरील प्लेटचा भाग हवा आहे तेवढा आपण ठेवून घेऊयात. बाकीचा कट करून घेऊयात. आता आपण बेल्ट लावून घेऊयात. आता आपण तो उलटा करून आतमध्ये घालून टिप मारून घेऊयात. ही झाली आपली शाही मस्तानी साडी तयार. 4 ते 5 वर्षाच्या मुलीची आहे ही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.